अकोल्यात संत सावतामाळी फाउंडेशनच्या पुढाकारातून श्री संत सावतामाळी आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याला माळी समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। अकोल्यातील संत सावतामाळी फाउंडेशनच्या वतीने श्री संत सावतामाळी आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। मंगळवार 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता अन्नपूर्णा माता मंदिरासमोरील झापर्डे लॉन्सजवळ हा सोहळा थाटात पार पडला। कार्यक्रमाला माजी आमदार बळीराम सिरस्कार, आमदार रणधीर सावरकर, आमदार नितीन देशमुख, आमदार साजिद पठाण, जयंत मसने, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संगीता आढाऊ, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तायडे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस महेश गणगणे, अर्चना मसने, प्राध्यापक संतोष हुसे, प्राध्यापक ललित काळपांडे, विधिज्ञ संतोष रहाटे, माया इरतकर आणि रामदास खंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच माळी समाजातील बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या कार्यक्रमाचे आयोजन सुनील उंबरकर, मनीष हिवराळे, दुर्गा भड, प्राध्यापक प्रकाश वानखेडे, ज्ञानेश्वर बोदडे, मधुकर वावगे, गजानन इंगळे, प्रवीण हिवराळे आणि राहुल काळे यांनी केले। गेल्या अनेक वर्षापासून अकोला शहरामध्ये संत सावता महाराजांचं मंदिर नव्हतं, पण या झापर्डे मंगल कार्यालयाच्या बाजूला संत सावता फाउंडेशनच्या वतीने या परिसरामध्ये संत सावता महाराजांचं भव्य दिव्य मंदिर इथे उभारण्याचा संकल्प संत सावता फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला आहे। आपल्याला माहिती आहे की संत सावता महाराज हे अत्यंत त्यांची जी सेवा होती हे विठ्ठलाप्रती फार निष्ठावान सेवा होती आणि म्हणजे सर्व वारकरी संप्रदाय हा विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला पंढरपूरला जात असतो आणि विठ्ठल रुक्मिणी तिथून पण त्यांची पालखी जी संत सावता महाराजांच्या इथे येते, म्हणजे एवढं यांचं एक घनिष्ठ नातं, एक प्रेमाचं नातं हे आपल्याला दिसतंय। तेच मंदिर आपल्या अकोल्यात साकार झाला पाहिजे ही प्रामाणिक भूमिका घेऊन आमच्या फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी इथे सर्व लोकांच्या माध्यमातून एक इथे भव्य दिव्य मंदिर बनवायचं आहे। यासाठी आम्ही सर्व लोकांना आवाहन करतो की सर्व लोकांनी तन मन धनाने आम्हाला सहकार्य करावा, हीच आजच्या प्रसंगी विनंती करतो। धन्यवाद। आपल्या सावता महाराजांची इथे ख्याती निर्माण व्हावी आणि ते भव्य स्वरूपात इथे उदयास यावी हा सावतामाळी फाउंडेशनचा आमचा विचार या ठिकाणी आम्ही रुजवलेला आहे आणि त्याचे भूमिपूजन आज या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। या कार्याकरता सर्व समाज बांधवांनी, सर्व समाजातील लोकांनी सढळ हस्ते सहकार्य करावे। सर्व प्रकारची देणगी, सर्व प्रकारचे सहकार्य आम्ही या ठिकाणी स्वीकारत आहोत आणि सर्वांच्या सहकार्याने हे उभं या ठिकाणी आमच्या फाउंडेशनची अशी या ठिकाणी इच्छा आहे। त्यामुळे आम्ही या ठिकाणी सर्वांना आज हे आवाहन करतो।